नमस्कार मंडळी. केसरीच्या चलते चलते पॉडकास्टमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आज मी खूप खुश आहे कारण आपल्याबरोबर आज प्रवासाबद्दलच्या गप्पा मारायला विजय बाबूजी दर्डा आलेले आहेत. आणि विजय बाबू दर्डा हे आपल्या घराघरातलं नाव आहे. सगळेजण त्यांना ओळखतातच. लोकमतचे अध्यक्ष विजय बाबू दर्डा 1953 साली आदरणीय बाबूजी म्हणजे विजय बाबूंचे वडील यांनी साप्ताहिक म्हणून लोकमत, कदाचित लोकांच्या मताने म्हणून लोकमत असेल, पण लोकमत हे साप्ताहिक सुरू केलं आणि लोकमान्य टिळकांनी नावही दिलं होतं. यवतमाळ लोकमान्य टिळकांनी हे नाव दिलं होतं. बघा, मला बोलता बोलता ही इतकी उत्कृष्ट माहिती मिळाली. या लोकमतला 1971 मध्ये नागपूरच्या बाहेर विजयबाबू घेऊन गेले आणि आज महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य दैनिक लोकमतच्या रूपाने प्रसिद्ध आहे. आपली सकाळची सुरुवात लोकमतमुळे होते. खरं तर विजयबाबूंचं कर्तृत्व फार त्यापेक्षाही मोठं आहे, कारण महाराष्ट्रातून 3 वेळा राज्यसभेवर खासदार म्हणून निवड त्यांची झाली आहे. तसंच अनेक दिग्गज नेत्यांची आणि मंडळींची विजयबाबूंनी खुबीने मुलाखती घेतलेल्या आहेत. अनेक पत्रकारितेचे पुरस्कार विजयबाबूंना मिळालेले आहेत. त्यामुळे विजयबाबू, मलाच आज दडपण आहे, पण तुमचं या चलते चलते पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आणि मला खूप आनंद वाटतोय. आज आपण फक्त पर्यटनाच्या गप्पा मारणार आहोत, पण तरी मला एक तुम्हाला वेगळा प्रश्न विचारावासा वाटतो. तो म्हणजे दैनिक कुठलंही चालवणं ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने फार कठीण गोष्ट अशी वाटते आम्हाला आणि त्यातूनही एक निष्पक्ष दैनिक चालवायचं, हा जो बॅलन्स आहे ह्यातला, हा बॅलन्स आपण कसा राखता? खरं तर लोकमत हा परिवार आहे आणि परिवार असल्यामुळे त्याची पाळंमुळं एकदम स्ट्रॉंग बाबूजींनी केलेली आहेत आणि त्याच ह्याच्यावर आपले बंधू सुद्धा राजेंद्रजी दर्डा आणि मुलं आता हा परिवार सांभाळतायत. तर हे कसं तुम्ही त्या लेगसी ही तुम्ही कशी त्यांना ट्रान्सफर केली? सर्व अगोदर मी केसरी परिवाराला नमस्कार करतो. येलमताई, मी आज सकाळी चलते चलते इथे आलो आणि इथे आल्यानंतर तुमच्या जेवणाचा आस्वाद घेतला. तुमची जी चांदीची ताट आणि त्याच्यामध्ये सजवलेलं व्हेरियस प्रकारचं जे पक्वान होतं, ते पाहून मला असं वाटलं की मी जोधपूरमध्ये आलेलो आहे. आणि जोधपूरमध्ये अशीच खातिरदारी केली की जाते. लोकमतचा एक इतिहास आहे. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की लोकमत हे फक्त वृत्तपत्र नाही आहे. ब्रिटिश मुवमेंटच्या विरुद्ध लढण्यासाठी याची सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 3.25 वर्ष, एकदा 2.25 वर्ष असे बाबूजी जेलमध्ये राहिलेले आहेत. आणि ज्या बॅरकमध्ये सुभाषचंद्र बोस होते तिथे बाबूजी होते. तर जबलपूरमध्ये. आणि लोकमत यवतमाळमध्ये विकली होतं, बाय विकली होतं आणि नंतर ते दैनिक करायचं ठरलं. विकली सुद्धा जेव्हा निघायचं ते त्यावेळेस सुद्धा ते दर्जेदारच निघत होतं. पण त्यावेळेची त्यांच्या कल्पना वेगळ्या होत्या की आपल्याला ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध लढायचं आहे. आणि भारताला स्वतंत्रता मिळाल्यानंतर, कारण आम्हाला स्वतंत्रता मिळायला थोडं उशीर लागलं, कारण आमच्यावर निजामचं पगडा होता. बरोबर. आणि निजाम मध्ये ते जे रजाकार लोक होते ते येऊन गावागावामध्ये फार त्रास द्यायचे, मारायचे. तर हा स्वतंत्रताचा जो काळ होता, स्वतंत्रता मिळाल्यानंतर ज्यासाठी आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे त्याची फळं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून लोकमतचे संस्थापक ज्येष्ठ स्वतंत्रता संग्राम सेनानी श्री जवाहरलालजी दर्डा यांनी सुरुवात केली होती.
त्यांची अशी इच्छा होती की आम्ही दोघंही भावंडांनी लोकमतमध्ये येऊन काम केलं पाहिजे. हम्म. आणि ते म्हणून त्यांनी पूर्ण अशी एक व्यवस्था केली होती अच्छा. की आम्ही दोघंही भावांनी पॉलिटिक्स पासून दूर राहू म्हणून. ओके. तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही तुमचं सर्व तुम्ही वाहून घेतलं पाहिजे लोकमतसाठी. आणि लोकमत हे कशासाठी सुरू करायचंय दैनिक म्हणून, तर ते सुरू करण्यामागे एकच उद्देश होता. सर्व वृत्तपत्रांचा जर आपण इतिहास बघितला, हम्म. ते मुंबई पुण्यापासून सुरू झाले आणि खाली आलेले आहेत. हम्म. लोकमतने यवतमाळला सुरुवात केली, सुरू केली. तिथून नागपूरला आलेत, नागपूरहून आल्यानंतर जळगावला गेले, औरंगाबादला गेल्यात, तिथून मग मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली असं करत अख्खा महाराष्ट्र. पुणे व्यापलं आणि गोवा सुद्धा. हम्म. आणि आता दिल्लीलाही सुरू केलेलं आहे लोकमत मराठीमध्ये. तर उद्देश त्याचा हे होता की मराठी जी भाषा आहे ती फार समृद्ध भाषा आहे आणि च्या संबंधी लोकांमध्ये एक जनजागृती सुद्धा निर्माण झाली पाहिजे तरुणांमध्ये, हा सुद्धा अगदी त्यावेळेस बरोबर. विचार होता. आणि म्हणून गावागावामध्ये अगोदर काय होतं की म्हणजे यवतमाळमध्ये एक खोजा मस्जिद जी होती ती हम्म. पडली, 200 लोक त्याच्यामध्ये मारले गेले. त्याची बातमी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात छापून आली, कारण ती घटना यवतमाळला घडली होती. हम्म. परंतु 2 लोक त्या बिल्डिंग मधून दबून जर त्यांचा स्वर्गवास झाला असेल तर त्याला पहिल्या पानावर जागा मिळायची तिथे, कारण ते मुंबईहून निघत होतं, पुण्याहून निघत होतं, नागपूरहून निघत होते. हम्म. तर बाबूजींनी पहिलं टार्गेट हे केलं की लोकमत हे सर्वसामान्यांचं वृत्तपत्र आहे, हम्म. जे उपेक्षित असेल, त्या लोकांचे प्रश्न असेल, दीनदलितांचे प्रश्न असेल, दुबळ्यांचे प्रश्न असेल, नाहिरे वर्ग जो असेल त्यांचे जे प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, शेतमजुरांचे प्रश्न असेल, तरुणांचे प्रश्न, म्हणजे एकंदरीत लोकांच्या प्रश्नांचा लोकांच्या आवाज उठवण्यासाठी. त्या लोकांचे ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये हात घालायचा आहे. आणि स्वतः ते पॉवरमध्ये असताना जे लोकमतच्या यशाच्या मध्ये हा एक फार मोठा भाग आहे की बाबूजी पॉवरमध्ये असताना सुद्धा लोकमतमध्ये त्यांच्या विरुद्ध बातम्या येत होते. हम्म. म्हणजे ज्याला आपण ऍक्सिडेंटल म्हणतो, ऍक्सिडेंटल मी पार्लमेंटमध्ये गेलो. आणि पार्लमेंटमध्ये मी का गेलो, एक दिवस नागपूरला अचानक बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख ते माझ्या घरी आले. हम्म. त्यांच्यासोबत आजचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यावेळेचे मंत्री सुरेशदादा जैन हम्म. हे त्यांच्यासोबत होते. आणि बाळासाहेबांनी म्हटलं की विजय, मला तुला राज्यसभेवर पाठवायचं आहे. हम्म. त्यांना म्हटलं की माझा काय संबंध आहे. नाही नाही, तुला पाठवायचं, आता बाबूजी नाही आहे तर माझी जबाबदारी आहे ती. म्हटलं साहेब, एक तर तुमचे आणि आमचे विचारच वेगळे आहे म्हटलं. ते म्हणाले तुझं भाषण ऐकायला नाही आलो मी, तुझं ते भाषण ऐकायला बाळासाहेब मी होते. आलेलो नाहीये, तुला हे सांगायला आलो की तुला राज्यसभेमध्ये मी पाठवतोय. आमची चर्चा झाली. चर्चेनंतर मी त्यांना विनम्रपणे नमस्कार केला आणि म्हटलं की मला हे शक्य होणार नाही. तेव्हा प्रमोद महाजनांना कळलं ही घटना. तर ते म्हणाले, अरे, पण त्यांची माझी फार जवळचे संबंध होते, हम्म. मैत्री होती माझी त्यांची. तर प्रमोद भाऊ मला म्हणाले, अरे भाई, बीजेपी से आजा, अगर तू लड़ना है तो हमारे वहाँ आना. तो बोला, प्रमोद भाई, अपन हमेशा मिलते, कभी पॉलिटिक्स की चर्चा करते क्या? हम्म. ना मैं कांग्रेस की बात करता, ना आप बीजेपी की बात करते हो. ते मग ते हसले आणि तो मुद्दा संपला. मी ही गोष्ट माझ्या आईला सांगितली की असं झालं.
तर आई म्हणे की मला असं वाटतं की तुमच्यापैकी तू किंवा राजेंद्र यांनी हे विचार करायला पाहिजे राज्यसभेसाठी. हम्म. मी राजेंद्र बाबूंना फोन किया औरंगाबादला. बोले भैया मेरा क्या लेना देना है दिल्ली का, मेरे को गली भी नहीं मालूम वहाँ की, वो आपके लिए बेटर है, आप विचार करिए. आणि मग पुढचा इतिहास आहे की मी सोनेजींना भेटलो. त्यांनी म्हटलं की बाबा मी विचार करीन. आणि त्याच वर्षी मी INSचा अध्यक्ष म्हणून सुद्धा निवडून आलेलो होतो. हम्म. तिथे पण एकंदरीत तुम्ही ही पत्रकारिता निपक्ष आणि असं 100% म्हणजे हम्म, राजेंद्र बाबू जेव्हा एज्युकेशन मिनिस्टर होते तर त्यांच्या विरुद्धही बातम्या येत होत्या. हम्म, बाबूजींनी ही प्रथा बाबूजींनीच घालून दिली होती. मला दाखवा ना किती अशी वृत्तपत्र आहेत की जे आपल्या संस्थापकाच्या विरुद्ध बातम्या देतात. अगदी बरोबर आहे. त्यांच्या त्यांचे जे करता धरता त्यांच्या विरुद्ध बातम्या देतात. राजेंद्र बाबू इंडस्ट्री मिनिस्टर झाले, त्याच्यानंतर एज्युकेशन मिनिस्टर होते, त्यांच्या विरुद्ध बातम्या येत होत्या. हम्म. म्हणजे हे बाबूजींनीच तुम्हाला वळण लावलेलं त्यांना आहे म्हणा की आणि तुम्ही त्याचे ट्रस्टी आहात, तुम्ही हम्म, मालक सुद्धा नाही. लोकमतमध्ये काम करणारा प्रत्येक मनुष्य हा हा तुमचा परिवार आहे. आणि तो परिवार कसा असतो हे आम्ही कोविडच्या वेळेस दाखवून दिलेलं आहे. जेव्हा हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, मी त्यांना सर्वांना पत्र लिहिलं. एक रोटी नाही खाऊ शकत आपण अर्धी खाऊ म्हटलं, पण मिळून खाऊ आपण सगळे. हम्म, किती तर छान हा वाटलं. हा जो एक म्हणजे लोकमतच्या अ, यशाचं जर काही कारण असेल, हम्म, ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता निर्माण केली. आज प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये लोकमत आहे. अगदी बरोबर. मला हे विचारायचंय की तुम्ही खूप आधीपासून पर्यटन सुरू केलं, म्हणजे ज्या काळात भारतीय लोक पर्यटन नव्हते करत त्या काळापासून लकीली तुम्हाला पर्यटन, तुम्ही परदेशात जाऊ शकलात. तर पर्यटन का करावं आणि तुम्ही जेव्हा पर्यटन करता तेव्हा ते कामानिमित्तच असतं की तुम्ही खास वेळ काढून फॅमिली सोबत पर्यटन करता? आपलं पर्यटन कसं असतं? झेलमताई बघा, मला असं वाटतं की पर्यटन हा फार नोबल प्रोफेशन आहे. आणि मला आपल्या वडिलांना मी त्यांचं स्मरण करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की एक मराठी माणूस ज्यांनी पर्यटनाच्या माध्यमातून, केसरी टूर्सच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना, मग ते अमरनाथला घेऊन गेले असेल, बद्रीनाथला घेऊन गेले असेल, श्रीनगरला घेऊन गेले असेल किंवा साऊथ इंडियामध्ये घेऊन गेले असेल किंवा नॉर्थ इंडियामध्ये घेऊन गेले असेल, जे कधी विचार सुद्धा करू शकत नव्हते. आज फार ते सोपं वाटतं. हम्म, त्यावेळेस लोकांनी कसं पर्यटन करावं, लोकांची इच्छा होती ताजमहल बघण्याची, लोकांची इच्छा होती काश्मीरला जाण्याची, लोकांची इच्छा होती की देवदर्शन करायला आपल्याला जायचं आहे. कारण रिलिजन टुरिझम सुद्धा फार मोठं आहे. मग जायचं कसं? तिथे जाऊन काय व्यवस्था होणार आहे? कारण तो आलेला गावातला मनुष्य आहे. तेव्हा केसरीजींनी हम्म, या लोकांना तिथे नेऊन सर्व दाखवलं. आणि करत असताना घरच्या एका ज्येष्ठ व्यक्तीप्रमाणे त्यांना त्यांची वागणूक मिळायची. कारण त्यावेळेस मला हे यासाठी माहीत आहे, की आमच्या ऑर्गनायझेशनमधलं एक कपल तिथे गेलं होतं, त्या बसमध्ये. आल्यानंतर ते भरभरून सांगत होते, की आम्हाला इतकं चांगलं जेवण मिळालं, आम्हाला इतके आम्ही पाहू शकलो सुद्धा नसतो. कुठे जायचं, कसं जायचं? तर हा जो अ, तुम्ही त्यावेळेस जो निर्णय घेतला हम्म. आणि आज तुम्ही तुमच्या परिवारामध्ये तीच त्यांची जी एक लिगसी होती, त्याला घेऊन तुम्ही आता इतक्या पुढे गेलेला आहात, हम्म. की आता तुम्ही त्या 7ही खंडामध्ये तिथे पोहोचलेले आहात. मला तुमचा अनुभव सांगा किंवा ज्याचा नाही, तुम्हाला असं बेसिकली माझा अनुभव तुम्हाला सांगतो. म्हणजे जेव्हा मी शिकत होतो, हं, तेव्हा पहिला मी पर्यटन केलं यवतमाळ, नागपूरला.
हे तुमचं पहिलं पहिलं पर्यटन. पर्यटन आहे. रामटेक बघायला गेलो. इथे प्रभू रामचंद्रजीचा जो अ, तिथे आले होते ते, तिथे ते बसले होते म्हणून रामटेक नाव पडलं. हा. कवी कालिदासांचं तिथे स्मारक, तेव्हा स्मारक नव्हतं, परंतु तिथे कालिदासाने इथे बसून बस. मेघदूत आणि शाकुंतल लिहिलं, ते बघितलं मी. हम्म. तिथून निघालो आम्ही. आम्हाला लहानपणी कोणीतरी सांगितलं होतं की हे शीश महल हॉटेल आहे ते. तर सर्व त्याच्यामध्ये शीश महल आहे असं एकदा बघितलं. हजारो चेहरे दिसतात. ते खोटं होतं. आम्ही जाऊन तिथे बघितलं तर तसं काहीच नव्हतं. एक हॉटेल होतं ते फक्त. परंतु अ, तिथे गेल्यानंतर आपण ते राणीचा बाग बघायला गेलो आम्ही. तिथे आमचं झू होतं. त्याचं नाव आपलं गोडवाडाकडे एक एक होतं, ते बघायला आम्ही गेलो होतो, मला असं आठवतं. आणि तिथे अजब बंगला होता, तो बघायला गेलो आम्ही. असे हा आमचा पहिला टुरिझम होता. हम्म. त्याच्यानंतर दुसरा टुरिझम पण तुम्ही जग बघितलंय अख्खं, तर मला जग फिरताना जे तुम्ही काही आत्मसात केलं असेल, जे शिकलात असाल, किंवा एखादी अशी कायमची कुठल्या तरी पर्यटनाने तुमच्यावर मला त्याचा व्यक्तिगत पगडा. असं वाटतं की भारतामध्ये हम्म. म्हणजे मी जेव्हा जगात फिरतो आणि फिरत असताना मी समुद्र बघतो, पाणी आहे त्यांच्याकडे, त्यांचे काही मॉन्युमेंट्स ते दाखवतात. गावं दाखवतात, गावामध्ये छोटे रेस्टॉरंट दाखवतात. मला काही आश्चर्य वाटेल की भारतामध्ये याच्यापेक्षा सर्व काही आहे. आपला भारत सुजलाम सुफलाम, अशी जागा जगात कुठे नाहीये. कुठेही नाही, आपल्याकडे सर्व आहे. सर्व आहे. अगदी बरोबर. म्हणजे नद्या आहेत, पहाड आहेत, हं? आपले ऋतू चांगले आहेत. हे सर्व असताना सुद्धा मला असं वाटतं की आपण तिथे जातो, लाखो रुपये खर्च करतो. त्याचे कारण 2-3 तुम्हाला मी सांगतो. हम्म. त्यांचा व्यवहार ओके. हा तुमच्या पर्यटकाच्या प्रती खूप सहानुभूतीचा असतो. दुसरं, तिथे अरेंजमेंट्स खूप चांगले असतात आणि ते दाखवण्याची त्यांची पद्धत जी असते. जेव्हा ते म्हणतात, "हे बघा आमचा किल्ला." अरे, मी त्या बेरूटमध्ये तो किल्ला बघत होतो. तर म्हटलं, "आमच्या गावाची कधी गडी दिसते मला." किल्ले काय असते ते भारतात बघा तुम्ही येऊन. तुम्ही बडोदाचा किल्ला बघा, त्यांनी जयपूरचं. मार्केटिंग उत्तम तर केलंय. त्यांचं मी तेच म्हणणार होतो आपल्याला, की त्यांचं बेसिकली काय आहे, गव्हर्नमेंटनी या टुरिझम व्यवसायाला प्रोटेक्शनच दिलेलं नाहीये. गव्हर्नमेंटनी त्याच्यासाठी जसं समग्र विचार करायला पाहिजे. मी एकदा भारताच्या प्रधानमंत्री श्री नरेंद्रभाई मोदींना म्हणालो, की म्हणाले, "ये डिपार्टमेंट आप अपने पास रखिए." तो बोला, "क्यों?" मला कई इसके अंदर महकमे आते हैं। इसमें रेलवे आती है, इसके अंदर हवाई जहाज आता सगळंच है, येतं. एअर, जहाज आता रेल्वे. है, इसके अंदर होम डिपार्टमेंट का संबंध आता है, अनेक डिपार्टमेंट की, इसमें करीब करीब 7 डिपार्टमेंट है जिसका इसमें संबंध आता है। किसी का किसी के अंदर मिलने, बोले बताइए ना कुछ सुझाव हो तो मुझे। तर बेसिकली जो, आणि दुसरं, तुम्ही विमानतळावर उतरा मुंबईला, बघा तुम्हाला कसं वाटतं. बेसिकली तुमच्याकडे चांगल्या गाड्या असल्या पाहिजे तिथे. टाऊट फिरताना तिथे फिरू देऊ नये आपण. आल्यानंतर त्याला असं वाटू नये की कुणी आपल्याला चीट करतोय. माझा पुढचा प्रश्न तोच आहे, की आमचं असं स्वप्न आहे, की परदेशातनं भारतात मोठ्या संख्येने लोक यायला पाहिजेत. जसं बाकीच्या देशांमध्ये पर्यटनाला एक दिशा आहे, एक महत्त्व आहे, तसं भारतात व्हायला पाहिजे. आपण नक्की त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मी की ताई स्वतः पार्लमेंटमध्ये या विषयावर अनेकदा बोललो. मी त्यांना म्हटलं की सेवाग्राम गांधीजींचं आहे.
तुम्हाला जर गांधीजी समजून घ्यायचं असेल, गांधीजी जर पाहायचं असेल, तर तुम्हाला इथे कुठेच देशात मिळू शकत नाही. तर तुम्हाला सेवाग्रामला जायला पाहिजे. सेवाग्रामला काही व्यवस्था नाही. मला उत्तर मिळालं की ते स्टेटचा सब्जेक्ट आहे. गांधीजी स्टेटचा सब्जेक्टच नाही होऊ शकत. नाही, अगदी बरोबर. तर त्यामुळे आज तुम्हाला जर रामटेक आहे, कवी कालिदास, तुम्ही स्टेट फोर्ड अपॉन म्हणला, तुम्ही शेक्सपियरचं आम्हाला दाखवायला घर जाऊन घेऊन जाता. एवढे मोठे 2 काव्य त्यांनी लिहिलेले आहे. नाही, तसं जगामध्ये त्याचं बघायला ट्रान्सलेशन गेलं तर झालं. आपल्याकडे रामायण तर सर्किट, रामायण आहे. तुम्ही बाली बौद्ध सर्किट नाही, आहे. तुम्हाला बालीला जावं लागतं रामायण बघायला. इथे बघता येत नाही. म्हणजे मुस्लिम कंट्री असून तिथे रामायण तुम्हाला बघायला तिथे जावं लागतं. आज तुमच्या साऊथचे देवळं किती छान आहेत. हम्म. तुमच्याकडे अजंठा अशी एलोरा आहे. मंदिरच नाहीयेत तिथे. अजंता एलोरा बघा तुम्ही. काय मार्केटिंग लोकांना माहीत. अगोदर तर मी जेव्हा त्या लोकांना विचारतो की आपण भारतात आलात का, ते म्हणतात नाही, आम्ही नाही आलो. म्हणजे येऊन बाजूला निघून जातात, दुबईपर्यंत येतात. आज तोच छोट्याचा माझा साऊथ प्रश्न की आपण नक्की ठोस पावलं उचलून असं काय घडवलं पाहिजे की जेणेकरून नाही, म्हणजे अगोदर लोकांना आपण पर्यटक देवो सर्वात भव म्हणतो. सर्वात अगोदर लोकांना त्या देशाबद्दल विश्वास वाटला पाहिजे. तिथे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन चांगली आहे असं लोकांना Law वाटलं and पाहिजे. order. वागणूक प्रेमाची आहे असं वाटलं पाहिजे. तिथे राहण्याची चांगली व्यवस्था असली पाहिजे. तुमच्याकडे इतका सुंदर गोवा आहे. आज गोव्याचं टुरिझम कमी झालेलं आहे. जे विदेशातून लोक येत होते कमी झालेले आहेत. खूप र- छान मुद्दे सांगितले तुम्ही की तो देश आपला वाटला पाहिजे आणि लॉ अँड ऑर्डर स्ट्रॉंग झाली पाहिजे. See, तुम्ही बघा ना, मुंबईमध्ये उतरल्यानंतर ते टाऊट फिरतात. ही मस्ट फील की मी निश्चितपणे ते आलेलो आहे. म्हणजे नक्की ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर जर भारताचं आपण व्यवस्थित केलं तर इन्फ्रा भारतात मोठ्या ॲब्सोल्युटली. संख्येने पर्यटक आपल्याला येतील. सांगतो, त्याच्यामध्ये तुमचं कल्चर कळतं, तुमची सभ्यता कळते. तुमच्या टुरिझम मध्ये फक्त येऊन फिरून फोटोग्राफी करणं नाही आहे. जेव्हा तुम्ही ताजमहलमध्ये जाता किंवा मीनाक्षी टेम्पलमध्ये जाता हम्म. किंवा खजुराहोला जाता किंवा तुम्ही अजंता एलोराला जाता, तेव्हा काय तुमचं इतका रिच हेरिटेज आहे तुमचं, ते त्यांना बघायला मिळतं. परंतु ते जे आहे, बनारसला जा तुम्ही, तिथली सभ्यता, तिथली एज्युकेशन सिस्टीम. बरं, तुम्हाला फॅमिली सोबत एकत्र जायला मिळतं का? हो, आम्ही आणि- फॅमिली सोबत सुद्धा गेलेलो आहोत. आत्ताच माझा वाढदिवस जेव्हा साजरा केला, त्या घरामधला कोणी ॲब्सेंट नव्हता. म्हणजे माझे जितके परिवाराचे लोक आहेत, जर ते विदेशात असेल किंवा कुठेही असेल, शिकायला असेल, ते सर्व आले होते. माझ्या बहिणीचं लग्नाचा वाढदिवस होता. हम्म. तर मी त्याला विश करायला गेलो घरी. तर माझे ब्रदर लॉ होते. तर ते बोले की भाई पियानो है यहाँ पर. हम्म. तर पियानो है यहाँ पर बोल के त्यांनी मला छेडलं. तो मला तो बहुत दिन हो गए, उसको देखिए, उसको छुए, हम्म. उसको महसूस किए. तर मग बोलले बैठो बैठो. तर बैठ के हे वाजवलं, तर त्याच्यामधून आणि माझ्या डोक्यात होतं की एक सोलफुल असा म्युझिक थेरपी त्याच्यातून मिळावी. हा छोटासा प्रयत्न केलेला होता. पण तुम्ही ती म्युझिक थेरपी ऐकताना मला असं ऑटोमॅटिक वाटलं की हे डोळे बंद करून ऐकण्याची गोष्ट आहे. खरोखर ती थेरपी आहे. म्हणजे यू आर सक्सेसफुल. जी गझल काही वर्षांपूर्वी आपण अनु मलिकजींना दिली होती, हो. जी त्यांनी आता आली आहे, ती तुम्ही ऐकवलीत तर बरं होईल. येस, आय विल.
रातों में भी अक्सर ख्वाब तुम्हारे आते हैं, शान में तुम्हारे कमबख्त गुस्ताखी भी कर जाते हैं। हाँ, लफ्जों को छेड़ा मत करो, तुम्हें देख कर वो इतराते हैं, शान में तुम्हारी कमबख्त गुस्ताखी भी कर जाते हैं। म्हणजे कुठलं तरी सेलिब्रेशन करण्यासाठी आपण आपले सगळे विखुरलेले लोक, आज आपली फॅमिली वेगवेगळ्या देशांमध्ये असते, हं. ती फॅमिली अशा निमित्ताने एकत्र आज येऊ शकते कुठल्या तरी देशामध्ये. आपण झेलमताई बघा, मालदीव सारखा छोटासा देश, हम्म, रोज ऐकत होतो की आता पाण्यामध्ये बुडणार आहे तो. हम्म, एक विजनरी आला तिथे, आणि मालदीव हा आज खिशामध्ये पैसे असेल तर जाणाऱ्यांचा देश आहे तो, आणि जगातले सर्व ब्रँड तिथे आहेत हॉटेलचे. आज आमच्या इथे गोव्याला काय कमी आहे? आमच्या इथे जे गोव्यामध्ये येतात त्यांच्याकडे जायलाच पैसे नसतात परत. तर स- मी आत्ताच त्यांचे चीफ मिनिस्टर आहे, 2 दिवसापूर्वी त्यांना भेटलो, आणि मी त्यांना म्हणालो की टुरिझमसाठी तुम्ही काहीतरी करा. टुरिझम फक्त पैसा देत नाही तुम्हाला. म्हणजे आपल्याकडे टुरिझम हा विषयाला घेऊन आपण जर उत्कृष्ट प्रयत्न केले, म्हणजे आपले प्रयत्न कमी पडतात असं वाटतंय का? नाही, मला मानसिकता मला मानसिकता मानसिकता जी आहे टुरिझम बद्दल, हम्म, याची कुठेतरी कमी हा. वाटते. म्हणजे आपण आपल्या मला एक सांगा, देशामध्ये जे टुरिस्ट आपण आहेत आपलेच, आपण भारतामध्ये जर विचार केला, एवढासा केरला आहे, एक मनुष्य आला, त्यांनी म्हटलं की गॉड्स ओन कंट्री, आज त्यांनी बघितलं की त्यांच्याकडे काय आहे, तर तिथे आयुर्वेदिक मसाज आहे. त्याला तरी किती पॉप्युलर केलं त्याला. म्हणजे त्यांच्याकडे शिकारा नव्हता तर त्यांनी त्यांच्या पद्धतीचा एक शिकारा तयार केला. हम्म, आज परंतु आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरची फार मोठी कमतरता आहे. हम्म. म्हणजे होऊ शकत नाही असं नाही. नाही, नाही, राजस्थान आणि आज केरला ही राज्य अरे तुम्ही पर्यटनामध्ये राजस्थान आपल्याकडे बघा ना, पुढे आहेत. राजस्थानचा पूर्ण जर तुम्ही बघितलं तर किती छान तिथे हे आहे. आज यूपी यूपी भारतामध्ये यूपी एकटं आहे की जिथे हायेस्ट टुरिस्ट येतात. पण महाराष्ट्रामध्ये खूप आहे. त्या मानाने म्हणजे मुंबई सारखं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं तुमच्या जवळ शहर फायनान्शियल आपलं असल्यानंतर कॅपिटल सुद्धा आहे. तुम्ही तो स्टेटस घालवलेला आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील असं वाटतं. आपल्याला कोणाला तरी शासनकर्त्याला, जसं आता देवेंद्र फडणवीस जे आलेले आहे, त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुंदर ते तयार करून आले. जर एकदा तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार जर झालं, रस्त्याचं जाळं व्यवस्थित झालं, तर ट्रॅव्हल फार इझी होऊन जाईल. आपण लोकमत मधून हा मुद्दा आपल्याला पुढे नेता येईल का? पर्यटन आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर. बिलकुल, तुम्ही त्याच्यावर लिहा आर्टिकल, मी प्रसिद्ध करायला सांगतो मी त्यांना. आम्हाला आवडेल. बेसिकली फक्त इकॉनॉमी इम्प्रूव्ह होत नाही, तर वैचारिक देवाणघेवाण सुद्धा होते. मी तर किती लोकांना इथे इन्व्हाइट करत असतो, त्यांना म्हणतो यू बी माय गेस्ट. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की आपण जे पर्यटन करतो त्याच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाणीसाठी पर्यटन या करायला पाहिजे. आणि जे आपण बघतो, ज्या उत्तम गोष्टी आहेत, जे जे उत्तम वाचावे, तसंच जे जे उत्तम आपण पाहतो ते पण आपण आत्मसात करणं आपण गरजेचं आहे. बघितलं आणि असेल त्याच्यासाठी की पर्यटन महत्वाचं आपल्या वाटतंय. लक्षात असेल किंवा माहितीमध्ये असेल,
जयपूरला अनेक लोक फिरायला येतात. आमचा एक मित्र आहे, त्याची एक दुकान होती. त्याच्यामध्ये ते जयपूरचे सर्व सामान वगैरे यायचे. वडिलांनी त्याला म्हटलं, "तू बस, मी जेवून येतो." तिथे एक जॅपनीज मुलगी आली. हम्म. पहिल्या भेटीमध्येच त्यांचं प्रेम जुळलं. आज त्याला जवळजवळ 20, 22, 25 वर्ष झाले. तिने मग इथे येऊन लग्न केलं त्याच्याशी. असे कितीतरी प्रेम संबंध जे आहेत, हे सुद्धा याच्यातून आलेले आहेत. आज आज भारतीयांकडे एक स्टेबल, एक कल्चर्ड लोक म्हणून जगभरात ऍब्सोल्युटली बघितलं जातं. आपल्याकडे हा मुद्दा आहे आपला महत्वाचा. आपला जो जीवन आहे, आपल्या आई वडिलांनी, दादा दादींनी, आजोबांनी आपल्याला एक संस्कार दिले आहेत. तोच भारत माझा मुद्दा आहे. आप- जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटली आहे, तेव्हा तेव्हा माझं असं लक्षात आलंय आणि ते मला खूप भावलंय, तुमचं साधेपण आणि तुमच्याकडे असलेली प्रत्येक व्यक्तीला रिस्पेक्ट तुम्ही देता, आपलंसं करता. जे तुम्ही म्हटलं की लोकमत परिवारच तसा आहे, पण हे सोपं नाहीये. ह्या व्हॅल्यूज बाबूजींकडनं आल्या किंवा तुम्ही डेव्हलप केल्या, पण ते नाही, खूप मी छान आहे. मी आपल्याला सांगतो की मला एकदा एकाने विचारलं की तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलात, कुठे तुमचं शिक्षण झालं. मी म्हटलं त्यांना, मी जवाहरलाल दर्डा या युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. क्या बात है. जे काही मी शिकलो त्यांच्या सहवासात शिकलो. मला जे लोकांशी कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हे सारे संस्कार मला माझ्या आजी आणि माझ्या आईकडून मिळालेले. हम्म. ती फार पर्टिक्युलर होती या बाबतीमध्ये. म्हणजे आमच्या इथे आपल्याला एक किस्सा सांगतो, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल. माझं लग्न झालं हम्म. आणि लग्न झाल्यानंतर मी जळगावहून ज्योत्स्नाला घेऊन यवतमाळला आलो. आल्यानंतर जितके वडीलधारे होते तिथे त्यांना प्रणाम केलं, त्यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतलं. आणि तिथेच माझा ड्रायव्हर एक उभा होता. हम्म. तोही खूप आनंदी होता. तर कसं काय झालं माहित नाही. त्याचं नाव होतं गुलाब मिया. हम्म. तो मुस्लिम होता, परंतु आमच्या इथे जातीपातीचं काही नाही. म्हणजे फक्त एकच होतं आमच्या इथे, तो व्हेजिटेरियन असला पाहिजे. हम्म. तर आणि आमच्या घरामध्ये फक्त मीच नव्हतो. माझी आई होती, माझी आजी होती, माझ्या आजीची आई होती. हम्म. म्हणजे माझ्या लग्नामध्ये माझ्या वडिलांचे आजोबा, म्हणजे हम्म. माझ्या आजीचे वडील, हे 100 वर्षाचे होते. ते अरे, वरातीत होते ते. क्या बात है. तर मी त्या आमच्या गुलामी या ड्रायव्हरच्या पाया पडलो नाही. तिथेच माझ्या आईने दाटून दिलं मला. तेव्हा इतने बड़े हो गए कि तुमकी शादी होते से कि तुमको उसको पैर पडने में तुमको शर्म आ रही है. क्या बात है. आणि मी पटकन ह्यालाच जाऊन आपण संस्कार म्हणतो. मी आणि ज्योत्स्नाने जाऊन तर खूप छान प्रसंग तुम्ही शेअर केला की हे आजच्या पिढीने ऐकलं पाहिजे आणि त्यांना ते समजलं पण मी पाहिजे. एक आपल्याला सांगतो की त्या बाबतीमध्ये आमचा परिवार फार भाग्यवान आहे. देवेंद्र, ऋषी, करण हम्म. आणि बहीण सर्वात मोठी पूर्वा. या सर्व सिबलिंगमध्ये पूर्वा सर्वात मोठी. आजही आमच्या घरामध्ये जे वडीलधारी लोक येतात, हम्म. त्यांना हे लोक वाकूनच प्रणाम करतात, वाकूनच नमस्कार करतात. म्हणजे आम्हाला तर करतातच, परंतु त्या लोकांना सुद्धा, म्हणजे असं नाही की लोकमतमध्ये आले म्हणून ते प्रणाम नाही करणार. जितक्यांदा येतील तितक्यांदा भेटेल तेव्हा ते प्रणाम करतात, नमस्कार करतात, आशीर्वाद घेतात. आशीर्वादमध्ये खूप ताकद आहे, माझी आई ताकद आहे. म्हणायची. आणि क्या ती बात नेहमी है. म्हणायची की आशीर्वाद जब देते हो तो यहाँ हाथ रखो और लेते हो तब भी उनको बोलोगे यहाँ हाथ रखो. क्या बात है. हेच तर आपले संस्कार आहेत. हा, तर त्यामुळे मला आणि एवढंच नाही,
तर देवेंद्रचा मुलगा जो आहे हम्म. आर्यमान किंवा आपला शिवान किंवा आमच्या ऋषीचा मुलगा जो सूर्यवीर आहे किंवा शनाया त्याची मुलगी आहे किंवा तिथे आमचा तो करणचा जो मुलगा आहे, हे दोन्ही मुलं, मग तो अधिराज असेल किंवा आर्यवीर असेल, तर सांगावं लागत नाही त्यांना की घरामध्ये आलेले मोठे आहेत, त्यांना नमस्कार केला पाहिजे. बघूनच ते शिकतात. जसं तुमच्यावर आणि जर आईचा, ते आजीचा जर परिणाम. त्यांच्यावर तो बाहेरचा जर काही परिणाम होत असेल वेगळ्या काही ठिकाणचा, तर त्यांच्या आया जे आहेत हा. ते त्यांना ताबडतोब तो एक कल्चर आहे आणि हाच कल्चर जो आहे ना तुम्हाला बांधून ठेवतो. हेच कल्चर तुमच्याकडे खूप पैसा आहे, सर्व आहे, पण तो तुमच्यामध्ये प्रेम नाही आहे. तुम्ही जगाशी मैत्री करायला निघालेले आहेत आणि स्वतःच्या घरामध्ये तुम्ही मैत्री करू शकत नाही, तर मग तो तुम्ही कुठे आहात ते? तसंच मी एक तुमचा बाबूजींविषयी भावना व्यक्त करतानाचा व्हिडिओ बघितलाय. मला असं वाटतं बाबूजी तुमच्या हृदयात आजही आहेत अगदी. आणि हे प्रेम जर प्रत्येकाला असं वडिलांच्या प्रती प्रेम मिळालं तर ते वडील भाग्यवान आणि ती मुलं मी भाग्यवान. आता तुम्ही स्वरांजली हा प्रोग्राम त्यांच्यासाठी करता, काय सांगाल? नाही बाबूजींच्यासाठी बाबूजींना संगीताचं खूप खूप आवड होती. त्यांना निसर्गाची खूप आवड. म्हणजे ते अनेकदा शेतीची पण आवड होती ना? शेती कशाची म्हटलं पण? शेतीची. हा, शेती निसर्ग, इथं शेती त्यात शेती ते रमायचे. ॲब्सोल्युटली शेतीचं त्यांना खूप म्हणजे ते समजतही होते, करतही होते. परंतु त्यांच्यापेक्षा जास्त शेती माझी आई करत होती. म्हणजे तिला इंधन, वखरण सर्व माहीत होतं. ती करत होती स्वतः. आणि तिला कोणत्याही गोष्टीचं लाज नव्हती. शरम वाटत नव्हती. लाज चुकीचा शब्द, शरम वाटत नव्हती त्यांना, की मी हे स्वतः काम करते. ते बोलले क्या हो गया? एकदा माझी आई डब्बा घेऊन जेवणाचा, जेव्हा आम्ही गावामध्ये राहत होतो, तर तिथून जिथे आज आम्ही राहतो 5 किलोमीटर असेल, तर रोज ती सकाळी जायची आपला डब्बा आणि पाण्याची डबकी घेऊन. तर ती घरची गाडी वापरत नव्हती. ती इससे सस्ता ऑटो रिक्शा का काम हो सकता है और ऑटो रिक्शा वाले को भी कुछ चाहिए होगा. परंतु ते करत असताना ते त्यांचे भाव करायचे. कितने पैसे लेंगे? बोला भाई 5 रुपये लूंगा नाही 4 रुपये देऊंगी. असं करत करत ती शेतात पोचून जात होती. पण ती बसत नव्हती. एकदा तेव्हा जे ते निघाले, तर तिकडून एक फार मोठा कॉन्वॉय चाललेला होता. तर त्या कॉन्वॉयमध्ये मुख्यमंत्री वसंतराव नाईक बसलेले होते आणि बाजूला माझे वडील होते. त्यांनी म्हटलं की भैया मला भाभी जाताना दिसून राहिलेली आहे. ते म्हणे नाही आता ती रिक्षा वगैरे जात असेल. नाही नाही म्हणून पप्पा गाडी थांबवली त्यांनी. उतरले, बघितलं तर आईच होती. त्यांनी म्हटलं अरे वहिनी तुम्ही पैदल कसे निघाले? म्हणे पाय कशासाठी दिले म्हणे. आणि म्हणे की ते म्हणणे नाही तुम्हाला तुम्ही तुमच्या कामात करा, राजकारण करा म्हणे तुम्ही. हा, ही चालली. मग त्यांनी काय इन्सिस्ट केलं कलेक्टरच्या, त्यांना सांगितलं की तुम्ही यांना भाभीना घरी सोडायला व्यवस्था करा. तर त्यांच्या आयुष्यामध्ये सादगी होती. माझी आई फार आजी सुद्धा फार साधी होती. लोकांच्या प्रती तुमच्या मनामध्ये अत्यंत प्रेम असलं पाहिजे, सद्भावना असली पाहिजे. जसं तुम्हाला असं वाटतं की लोकांनी तुम्हाला प्रेम दिलं पाहिजे, तुमचा आदर केला पाहिजे, तुमचा सन्मान केला पाहिजे, तसं तुम्ही सुद्धा त्यांना दिलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि हे जोपर्यंत तुम्ही मी इथे आलो, आल्यानंतर मी सिनियर चौबळ साहेबांना, म्हणजे आपले सासरे 86 वर्षाचे आहे, ज्या म्हणजे मी आल्यानंतर पप्पांना तिथे बसवत, पप्पांना हे दिलं की नाही, पप्पांना वाडा हे जे मी बघत होतो, हे तुम्हाला तुमच्या घरून जे संस्कार मिळालेले आहे ना, ते आहे.
माणसाला असं वाटतं की अजून जगलं पाहिजे. हम्म. कारण एक वय जेव्हा असं सुरू होतं त्यावेळेस माणसाला असं वाटतं की तोच मनुष्य जगू शकतो जिथे प्रेम मिळतं. आणि त्याच वेळेस त्यांना तो अ, आपुलकी त्याला म्हणा किंवा मायेचा एक हात त्यांच्याजवळ असला पाहिजे. आणि तो मला आज अगदी या बरोबर. परिवारामध्ये तुमच्या घरी जे बघितलं मी, मला खूप बरं वाटलं. थँक्यू. नाही, तेच आपले संस्कार आहेत आणि ते घेऊनच इतकं छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारायला. पण जाता-जाता मला एक अजून हवंय, की तुम्ही जेवढा प्रवास केलाय त्यातला एखादा प्रसंग सांगा किंवा तिथून तुम्ही काय घेतलंय त्या ह्याच्यामधनं आणि ते आपण आत्मसात करायला पाहिजे. एखादा किस्सा सांगा. See, मी वेगवेगळ्या भागात फिरलो आहे. रशियामध्ये गेलो, अमेरिकेमध्ये गेलो. अ, तुम्ही चायनाच्या काही आम्हाला स्टोरी चायनामध्ये तर सांगितल्या. मी तेव्हा जात होतो, म्हणजे राजीवजी, मग त्याच्यानंतर पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव. म्हणजे जेव्हा कोणी चायनाला जाण्याचा विचार सुद्धा करत नव्हता. तर ते मी सर्व बघितलेलं, परंतु मला सर्वात महत्त्वाचं जर काही वाटलं असेल, तर जे माझ्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाही. ते फार इंडिव्हिज्युअल आहेत. प्रत्येक मनुष्य इंडिव्हिज्युअल आहे. परंतु मला सर्वात जर, म्हणजे ज्याला म्हणतो की मी कधी तो किस्सा विसरू शकत नाही, तो आहे जपान. हं. जपानमध्ये मी एका माणसाला विचारलं की या ॲड्रेसवर मला जायचं आहे. तो जॅपनीजमध्ये ॲड्रेस लिहिलेला होता. तो मला म्हणा की इथे असं असं आहे. त्याच्या लक्षात आलं की मला समजलेलं नाही. तो मला सोडायला 1 किलोमीटरपर्यंत आला. मगाचचा तुमचा मुद्दा, तिकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हां, आपलं वाटलं पाहिजे. तो आपलेपणा जपानने तुम्हाला दिला दिलंय. आणि मग तो न विसरण्यासारखा एक आणि दुसरं अविस्मरणीय मी जे बघितलं ना, अनुभव होतो. तिथे ॲडल्ट्स डे असतं. तर त्या ॲडल्ट्स डेला मी जे एकदा लालू प्रसादजी यादव रेल मंत्री होते. हं. तर आम्ही तिथे आपल्या जपानला गेलो. आपल्या बुलेट ट्रेन बघायची होती. तो नागोयाला गेलो. त्यांची जे हेड ऑफिस आहे. आता आपण एका बुलेट ट्रेनसाठी इतकी चर्चा चाललेली आहे. करायचं, नाही करायचं, इथे करायचं. आता काम सुरू झालेलं आहे. तेव्हा तिथे 100 ट्रेन चालत होत्या. फ्लोटिंग एअरपोर्ट. तो मेयर आम्हाला रिक्वेस्ट करून राहिलेला आहे, की तुम्ही पहिला भारताचा विमान इथे उतरवा आमच्या इथे, हं, हं. आमच्या फ्लोटिंग एअरपोर्टवर. तिथे जेव्हा मी म्हणजे बेसिकली तिथली जी माणसं आहेत, ते फार संवेदनशील आहे. तिथे ॲडल्ट्स डे साजरा करतात ते. हं. तर मी लालूजीने म्हटलं, "आपण जरा ॲडल्ट्स डे देखने चलते हो." अरे बोले, "भाई, वो अपने एम्बेसी के लोग बोलेंगे कि वहाँ कहाँ जा रहे हैं आप?" मला छोड़िए उनको, आपण चलते. आम्ही गाडीमध्ये बसतो, आम्ही गेलो, तेही लोक आले मागे. आई मुलीचा असा हात धरून बौद्ध टेम्पलमध्ये घेऊन चाललेली आहे. हं. किंवा आई नसेल, वडील असेल तर वडील घेऊन चालले किंवा कोणी त्यांच्या परिवारातला जो ज्येष्ठ असेल ते त्यांना घेऊन चालले. आणि त्या दिवशी ती मुलगी किंवा मुलगा वयामध्ये आलेला असतो. त्याच्यानंतर संध्याकाळी 4-1 वाजता मोठा ते जो त्यांचा ग्राउंड आहे, तिथे मेयर त्यांना ॲड्रेस करतो. ते जे दृश्य मी पाहिलं, ते मी कधीच विसरू शकत नाही. आणि काय तर सर्व ते तरुण मुलं असे बसलेले होते. आणि म्हणजे हा अडल्टहूडचा सन्मान असं म्हणता येईल नाही, आपल्याला. नाही. त्यांना ते जे सांगत होते, हां, की आता तुम्ही जबाबदार नागरिक होत आहेत. हां. तुम्हाला आपल्या देशाप्रती सन्मान राखला पाहिजे. असं काम केलं पाहिजे वगैरे, वगैरे. ते म्हणजे त्यांना बौद्धिक ज्ञान देत होते, बौद्धिक की दिलं. आपण कसं वागलं पाहिजे आणि त्यामुळे कसं जपान अजून मजबूत होईल, मोठं होईल, आर्थिक विकास होईल, लोकांचा विकास होईल. हे त्यांना परंतु ते
आम्ही पार्लमेंटमध्ये बसत होतो. म्हणजे मला सांगितलं पाहिजे की आम्ही तेव्हा मला माहित नाही सांगितलं पाहिजे की नाही सांगितलं पाहिजे, परंतु आम्ही जेव्हा दोन्ही हाऊस एका ठिकाणी बसायचं सेंट्रल हॉलमध्ये आणि राष्ट्रपतींचं भाषण सुरू होतं, 2 मिनिटं झाल्यानंतर कोणी आपला मोबाईल बघून राहिला, कोणी हे करून राहिला. तो तरुण मुलगा तो अटेन्शन मध्ये बसून पूर्ण तो अटेन्शन मध्ये. ऐकून राहिला की एक शब्द. ही गोष्ट पण मला त्यांच्या लेगसीचा पार्ट त्यांनी हे बनवलं. इट हॅज बिकम क्लिनिनेस अदर लेवल. म्हणजे आम्ही ते रेल्वे बघायला गेलो, त्याची सिक्युरिटी सिस्टीम बघायला गेलो. इतक्या फास्ट ट्रेन जाते 250, 300, 400 किलोमीटरच्या स्पीडनी. तर ट्रॅकवर असं की आपण तुम्ही गादी टाकून झोपू शकता तिथे. इतकं स्वच्छ आहे. तर हा जो एक कल्चर आहे त्यांचं, तो मी कधी विसरू. जॅपनीज लोक ज्या पद्धतीने पोळ्या तयार करत होते हा आणि ते अशी राऊंड पोळी, ते सुद्धा पाहण्यासारखं होतं ते. आणि ज्या आग्राने तुम्हाला ते व्हेजिटेरियन जेवण हे होते, सर्व करत होते. तिथे आपले बिहारचे खूप लोक आहेत तिथे. म्हणजे तिथलं आदरातिथ्य, तिथली शिस्त आणि तिथली स्वच्छता हे सगळंच वाखाणण्याजोगं आहे, बघण्यास जोगच आहे. तुम्हाला बरेच लोक फॉलो करतात, यूथही फॉलो करतात. तुम्ही पर्यटनाच्या माध्यमातून असं किंवा तुम्ही जे जग बघितलंय त्या दृष्टीने ह्या नवीन पिढीला काय सांगाल, की जी पिढी सदैव आपल्या देशातून बाहेर जातीये, त्यांनी शिक्षण घ्यावं आणि परत यावं का? म्हणजे तुम्हाला त्यांना काय नाही, संदेश द्यावासा वाटेल? मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही आपल्याकडे जे नाही आहे ते घ्यायला तुम्ही विदेशात जाता, पर्टिक्युलर रिसर्च. आणि मग तिथलं जो वातावरण असतो, कारण 4-5 वर्ष ते राहून जातात तिथे, मग लग्न वगैरे होऊन जातात. इथून त्यांच्यासोबत त्यांची सहजळणी जाते. आणि मग तिथलं जो वातावरण आहे ते म्हणून मग म्हणतात की आता इथेच राहू. हम्म. माझं असं म्हणणं आहे, आपला देश आपला देश आहे. कसं जरी असेल, इंग्लंडची महाराणी तुमची आई होऊ शकत नाही. तुमची आई तुमची आईच आहे आणि तीच आई होऊ शकते, दुसरं कोणी होऊ शकत नाही. तुमचा देश आहे. मी जेव्हा बघत होतो युगांडातून भारत लोक चालले आहेत, लोक बर्मातून बाहेर फेकले जात होते. हे अनेक देशामध्ये झालेलं आहे, लोक विस्थापित झालेले आहे. आपल्या लोकांनी येऊन आपल्या देशाला तसं बनवा ना तुम्ही. तसं बनवा. किती मोठा संदेश तुम्ही दिलाय ह्या पिढीला, खरंच आहे. आणि आणि मला हे म्हणून मला सांगायला पाहिजे की माझा मुलगा जो आहे तो परत आला, आमचा ऋषी परत आला, करण परत आला, बायकोना घेऊन परत आलेत. तर मुलं तिथे झालीत तरी ते परत आले. तर बेसिकली एकदा तुमच्या माइंडमध्ये असलं की जो भी होंगा होंगा, भारत मेरा महान. मेरा हा भारत महान हे सतत आपण हृदयात जर ठेवलं हा तर आपण नक्कीच भारतात परत येऊ आणि ती स्वप्न आपण ह्या देशात पुरी करू. आणि ऍब्सोल्युटली. युथनी हे असं तुम्हाला करावं तुमचा देश असं बनवायचं मला कोणाला आहे? वाटतं. तुम्हाला देश जो आहे तो बनवायचा कोणाला? तुम्हालाच बनवायचं आहे, तुम्हालाच घडवायचं आहे. अगदी छान. म्हणजे खूप फक्त आपण छान. गव्हर्नमेंटला शिव्या देऊन, गव्हर्नमेंटच्या विरुद्ध बोलून तुम्ही चांगले सजेशन द्या त्यांना. मला शेवटी खूप तिथे आवडलं तुम्ही म्हणालात लंडनची महाराणी अं, आपली आई नाही होत, आपली आई ही आपली आईच असते, अं, भारत माता असते. अं, त्यामुळे खूप छान संदेश तुम्ही दिलात. खूप छान गोष्टी मला ऐकायला मिळाल्या. विजयबाबूंनी आपल्याला किती छान तऱ्हेने समजावून सांगितल्या गोष्टी, त्या पर्यटनातल्या होत्या, त्या आपल्या लेगसीच्या होत्या. आपण कसं वागावं त्याच्याबद्दल बरंचसं विजयबाबूंकडनं ऐकलं. तर विजयबाबू, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आमच्यासोबत, इतक्या छान गप्पा मारल्यात. की मी तुमच्या विचाराचा एक अंश बनू शकलो. तुम्ही हे जे तुमचं जे आहे ना चलते चलते,
हा चलते चलते शब्द मला खूप आवडला, कारण चलते चलते ही तो कारवा बनता है. चलते चलते सब कुछ कर सकते हैं हम चलते चलते. तो इसलिए आप चलते रहिए हमेशा. थँक्यू सो विनोबा भावे मच. म्हणायचे ना, चर विचार चर विचार चर विचार. विनोबा भावेंचा तो फार मोठा येतो. तुम्ही चालत राहा. चालत राहा. आणि तुम्हाला आमच्या अनंत शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुमचं तुमच्या सर्व जे व्ह्युअर्स आहेत, तुम्हाला चाळणारे जे आहेत या याच्यावर, मी त्यांनाही नमस्कार करतो. आणि त्यांनी चांगलं ऐकून घेतलं. कुठे माझ्या बोलण्यात एखादा शब्द चुकीचा निघाला असेल नाही तर नाही, त्याच्याबद्दल मी आम्हाला उलट दिलगीर आहे. खूप आनंद झाला. तुमच्याकडनं खूप छान ऐकायला मिळालं. आणि मला विशेष भावलं ते म्हणजे किती स्ट्रॉंग ऑब्झर्वेशन आहे तुमचं. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या म्हणजे अमेझिंग. विजयबाबूंची एनर्जी ॲट दिस लेवल सगळ्यांना लाभो खरंच. थँक्यू सो मच. यू आर एन इन्स्पिरेशन. थँक्यू.